झालेली ती फक्त 7 या आकड्यावरती 2 चेंडू फेकून झाले पहिल्या षटकातील पॉवर प्ले चालू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची तर जिम्मेदारी फलंदाजांनी दाखवली. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला. यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंच आपल्याला पाहायला भेटत वाईट चेंडू धसंख्ये अतिरिक्त वरती धसंख्येसाठी ती 8 आकड्यावरती गोलंदाज अक्षय थोडीशी खराब षटक हातात असताना पहिला चेंडू षटकार लागला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल आणि तिसरा चेंडू हा वाईट पाहायला भेटतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण नवीन चेंडू थोडं साधं सोपं नसतं. चेंडू इथे मात्र स्लो पद्धतीचा चेंडू चेंजिंग पेस झाला म्हटले जाते तो चेंडू पाहायला मिळत आहे. प्रतिम मात्र टप्पा खाण्याकरता थोडासा आत्महत्येच्या वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. धसके झालेले फक्त 8 या धावेवरती थोडीशी वापसी देखील करत असताना कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला कारण पॉवर प्लेचे षटक जिम्मेदारीचे असतात. तेवढं चांगलं मात्र फलंदाजाकडे सुवर्ण संधी असं 3 किलोमीटर आपल्याला ट्रेनर पाहायला भेटत आणि त्याच्या टेअर सर्कलच्या चेंडू वरती गेला बिल्डरचं तर नक्की तुम्हाला धावा आहे चांगल्या बिल्डिंग खेळतात आणि तेच काम मात्र ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. मनोज आणि विशाल 2 बॅटर आपल्याला पाहायला भेटेल. सलामीची जोडी राईट ओव्हर द विकेटने यावेळेस मोठा फटका कव्हरच्या दिशेला मात्र पाहायला भेटेल. डीप कव्हर फिल्डर स्पीड पाहायला भेटेल. एक साधा सोपा झेल मात्र सोडला जातो आणि एक जीवनदान म्हटलं जाते फलंदाज विचारसारखे फलंदाजीला जीवनदान मात्र हा महागात पडू शकतो कारण तुम्ही जेव्हा ओपनर सलामीचा बॅटरला जीवनदान देतो ना तिथून मात्र थोडी कुठे ना कुठे दबाव हा नक्कीच निर्माण होतो आणि तेच आपल्याला पाहायला भेटेल. अक्षयसारखा आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतोय. यावेळेस शॉर्ट धरण्याला फिल्डर आहे थोडीशी गती कमी झाली चेंडूमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. फिल्डर मात्र चकमा खातो आणि 2 धावा इथे पूर्ण करत असताना खराब फिल्डिंग सुद्धा पाहायला भेटते. देवघर संघाकडून फक्त 11 या आकड्यावरती फलंदाज चांगली गोलंदाजी तेवढीच करते तेवढी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्याच्या डावामधील सलामीची जोडी मदत आणि विशाल ही सलामीची जोडी आपल्याला माकडचुला या संघाकडून पाहायला भेटते. माकडचुला पण नाणेफेकी हारले आणि त्यांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही फलंदाजी करा. या फटका खेळायचा होता गॅपमध्ये चेंडू जातोय दूरवरून फिल्डर येते धाव आणि इथे मात्र चौकारासाठी चेंडू निघून जातो. या लास्टच्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या होती म्हणजेच 15 या आकड्यावरती पहिली बिनबाद 15 ची मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. माकडचुला या संघात थोडीशी घाई करा असताना लवकर तयार स्टार्ट करायचं आहे. गेंदबाजी करेंगे अब राइट मोड़ तो विकेट के साथ अब यहाँ पे साझेदारी बेहतरीन देखने को मिलती हुई जिस तरह से पनपती हुई 15 रनों की साझेदारी काफी फायरिंग की कोशिश करते हुए जब तक उस गेंद को फील्ड करते ना तब तक 1 रन बनाने का मौका था. स्टंप के काफी ज्यादा बाहर अंपायर का यहाँ पे हाथ खुलने का मौका मिलता हुआ वाइट गेंद का इशारा आता हुआ दूसरे ओवर की पहली गेंद यहाँ पे देखने को मिलती है. इस वजह से यहाँ पे जरूर रन मिलता हुआ और एक वाइट रूप के रन देखने को मिलता हुआ. इसी वजह से स्कोर हो चुका है 17 रन साथ की. दूसरा ओवर की पहली गेंद काफी खराब देखने को मिलती है. पिंटे गेंदबाजी करते हुए काफी फाइन खेलते हुए इसी दिशा में गेंद काफी तेज दर्रा देखने को मिलती है. फास्ट है और उसका भरपूर फायदा उठाते हैं और आखिरकार यहाँ पे मौका मिलता होगा और यहाँ पे जरूर जाना पड़ेगा बल्लेबाज को. हिट विकेट देखने को मिलता हुआ बल्ले पैर लगा था स्टंप को पैर लगा था इसी वजह से यहाँ पे आउट होता होगा. जाना पड़ेगा बल्लेबाज को बैक टू द डगआउट की तरफ.
तो थोड़ी सी पहला झटका जरूर लगते हुए हिट विकेट के रूप में यहाँ पे विकेट देखने को मिलता होगा। पहली सफलता यहाँ पे लगती हुई पिंटे जैसे गेंदबाज ने वो अच्छा कार्य करके दिखाया। स्कोर अभी भी रुकता हुआ 17 रन पर। पहले ओवर अभी बात करेंगे यहाँ पे दूसरा ओवर चलता हुआ गेंद यहाँ पर दूसरे ओवर की वाइड देखने को मिलती हुई। इससे एक बार अच्छी गेंद देखने को मिलती हुई। फुल टॉस गेंद भी अच्छी गेंद थी। बल्लेबाज के पास एक मौका था लेकिन यहाँ पे मौके छिप चुके और इसी का फायदा जरूर गेंदबाज को होता हुआ। कहीं ना कहीं यहाँ पे बड़े फ्रॉड खेलने पड़ेंगे। आप पहले पारी में अगर इसी तरह से लड़खड़ा है तो फिर आगे जाके संभलने की मुश्किल हो सकती है। बिल्कुल इसी अंदाज में यहाँ पे गेंदबाजी भी कर रहे हैं। शॉर्ट गेंद भी इस बार गेंदबाज के साथ जरूर यहाँ पे अच्छे कुछ मोमेंट देखने को मिलते हुए। अच्छी गेंद भी बल्लेबाज के पास। पहले इरादा बना लिया था हमें मिड विकेट क्षेत्र में गेंद खेलना है और आखिरकार ये गेंद जरूर देखने को मिलती है। बल्लेबाज से डबल लेग के रूप में रन जरूर देखने को मिल रहा है। अच्छी गेंद फिर से एक बार अंदर की तरफ लाए थे बल्ले गेंदबाज। बहुत ही अच्छी गेंदबाजी देखने को मिलती है। पिंटे ने शुरुआत काफी खराब की थी लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो स्कोर को रोकने में कामयाब होते हुए पूरी तरह से। 4 गेंदे हो चुकी है। बहुत ही बेहतरीन हमें देखने को मिलते हुए। आगे आए थे बिल्कुल वहां पे बड़ा शॉट खेलने की कोशिश करते हुए। जब तक उस गेंद को फील्ड कर देना थ्रो करते आखिरकार एक ही रन बनाने का मौका। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 18 रन हो चुके हैं। 19 रन हो चुके हैं। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई पूरी तरह से। पहले ओवर की अगर बात करें तो 15 रन जरूर आए थे। उसके बाद फिर से एक बार कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। खेलना था कहीं और खेलना चाहते थे कहीं। इसी तरह से कुछ देखने को मिलते हुए और आखिरकार दूसरे ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है कुल मिलाकर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। चलते हैं सुंदर संगीत की तरफ से। से गेंदबाजी करेंगे संजू। इसी तरह से गया गेंदबाजी रहेंगे। थोड़े बढ़िया बल्लेबाजी भी करेंगे। बहुत ही बेहतरीन यहाँ पे कवर की दिशा में खेलने की कोशिश करते हुए। कोई खराब फील्डिंग के चलते यहाँ पे रन जरूर मिलेंगे। इसी के बाद अगर बात करेंगे तो जरूर यहाँ पे मौका था। एक अच्छी पहली गेंद पर सफलता हाथ लगती लेकिन खराब फील्डिंग की तरफ से यहाँ पे रन देखने को मिलते हुए। विशाल की तरफ से अगर देखा जाए तो 2 रन जरूर देखने को मिलते हुए। आखिरी ओवर में बहुत ही शानदार तरीके से हमें नजर आते हुए विशाल और सलामी के बल्लेबाज जरूर आंखें सेट कर चुके लेकिन अब तक देखा जाए तो खामोश रहे। बड़े शॉट उनके बल्ले से नहीं देखने को मिलते हुए। इस बार ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर रहा। रन लाइन के बाहर ये गेंदबाजी करते हुए और इसका फायदा जरूर देखने को मिलता हुआ। स्कोर हो चुका है 22 रन। पहली गेंद पे 2 रन आए थे। दूसरी गेंद वाइड देखने को मिलती हुई। अच्छी गेंदबाजी जरूर करनी पड़ेगी ये मुकाबले भी। फिर से एक बार कवर के दिशा में खेलते हुए। जब तक गैप में गेंद जाते हुए फील्ड वहां पर मौजूद है। जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दूसरी की कोशिश होते हुए और आखिरकार दूसरा रन भी पूरा होता हुआ। ऐसे 1.5 ओवर में अगर बात करेंगे तो 2 रन जरूर देखने को मिलते हुए। 2 गेंदे हो चुके। तीसरे ओवर में अब तक रन खर्च कर चुके हैं। 5 रन खर्च कर चुके हैं गेंदबाजों। संजू गेंदबाजी करते हुए। संजू कनौजिया जिस तरह से गेंदबाजी करते हैं बिल्कुल उसी तरह से यहाँ पे देखने को मिलते हुए। इस बार राइट गेंद का इशारा था वाले स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंदबाजी देखने को मिलती हुई। उसका फायदा पूरी तरह से हमें देखने को मिलता हुआ माकड़चोला टीम के लिए। स्कोर हो चुका है कुल मिलाकर 25 रन। अच्छी किशोर काटकर यानी ऐसे रंगमंचावरती। किशोर काटकर यानी वैसे रंगमंचावरती।
मला व्यासपीठावरती मात्र आमंत्रित करतात. नक्कीच तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दुपारच्या क्षेत्रामध्ये आजच्या दिवसातील पहिला क्षेत्र आपल्याला पाहायला भेटतोय. थँक्यू डीजे. ठीक आहे, चिकून आपल्याला पाहायला गेलं तर इथे मात्र लोंगोटला फिल्डर आपल्याला पाहायला भेटेल. नक्की त्यांचं स्वागत होत असताना किशोर काटकर यांचं मात्र स्वागत आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच मॅचच्या साठी मात्र पाहायला येतोय आणि दुःखद त्यांच्या मनापूर्वक सहर्ष स्वागत या रुद्र इलेव्हन या मॅनेजमेंट कडून त्यांचं सहर्ष स्वागत होत असताना पुष्पगुच्छ देवांना धावसंख्या झाली ती 32 कडे पाहायला भेटते. चार चेंडू फेकून दिले. शेवटचे 2 चेंडू असतील. 2 चेंडू वागले की चांगले धावा बनवाव्या लागतील, कारण 40 बनवले तर नक्कीच एक चॅम्पियन एक चांगला शॉट इथे मात्र विशालच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव इथे मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न आणि दुहेरी धाव सुद्धा पूर्ण करीत असताना चांगला थ्रो पाहायला भेटते. चांगली गॅदरिंग आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती या 2 निवडते. धावसंख्या झाली ती 34 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडू असतील यावेळेस मात्र लॉंगॉनला फिल्डर डीप मध्ये दूर वरून येते. बॅलन्स चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 40 या आकडा आपल्याला पाहायला भेटेल. जिंकण्यासाठी मात्र 41 धावांचं आव्हान असेल. ब्रो इलेव्हन खेळाले या संघाचे संघनायक तसेच बुजले या संघाचा संघनायक याचा आहे नाणेफेकीसाठी. बुजले या संघाचा संघनायक याच आहे नाणेफेकीसाठी. चला थोडीशी घाई करायची. यानंतरचे मॅच आहे म्हणजे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. प्रथम दर्जाच्या मात्र मॅचच्या एका साईडला बुजले, दुसऱ्या साईडला मात्र ब्रो इलेव्हन कमिटीची टीम आपल्याला पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये खेळताना. यानंतर लगेच मॅच असेल एका साईडला आपल्याला पाहायला भेटेल पूर्वी लेव्हल, दुसऱ्या साईडला येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमधून म्हणजेच 41 प्रति षटका मागे तुम्हाला नक्कीच 14ची सरासरी गाठावी लागेल.
तर नक्कीच यानंतरचा सामना शेल्डर 11 ए हा संघ आपल्याला पाहायला भेटेल आणि गुजरात संघ पाहायला भेटेल अजून झालेले ते म्हणजेच 18 चेंडू मागील नक्कीच 41 धावा बनवायच्या आहेत आणि त्यामध्ये म्हणतात मोठे फटकेबाजी ही करावी लागेल या फलंदाजाला तर हा सामना जिंकायचा आहे तर गोलंदाजी मार्फत विशाल आपल्याला पाहायला भेटेल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच संजू स्ट्राईक एंडला पिंट्या अशी ही सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये होते बेहतरीन बल्लेबाज करनी पड़ेगी मुकाबले को अगर जीतना है तो पहली गेंद यहाँ पे और कैसे स्टार्ट हुआ था पहले बारी में उसी तरह से दूसरी पारी में स्टार्ट होते हुए संजू के बल्ले से शानदार एक चौका देखने को मिलता हुआ और इसी दिशा में मैंने आज सबसे ज्यादा स्ट्रोक देखने को मिलते हुए फाइन लेग में जिस तरह से जो भी शॉट खेला है ना ये फिर छक्के के लिए या फिर चौके के लिए कहते हैं इस रास्ते पे जो आओगे तो मार खाओगे इसी तरह से कुछ हमें देखने को मिलता होगा बिल्कुल बड़े बड़े शॉट यहाँ पे देखने को मिलते हुए अगर इसी तरह से गेंदबाजी करे तो फिर यहाँ पे रन देखने को मिलेंगे वही यहाँ पे कार्य देखने को मिलता होगा फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश इस बार लेडिंग गेंद लगी बहुत ही बेहतरीन कैच भी किया जा रहा है कैच कैरी हो चुका है बिल्कुल भी यहाँ पर विकेटों के पीछे चौतन्य थे विकेट कीपर और जाना पड़ेगा बल्लेबाज को बैक टू द डगआउट की तरफ चलते हम एक बार फिर से सुमधुर संगीत की तरफ बल्लेबाजी करेंगे अक्षय अच्छी गेंद देखो अच्छी देखा वहां पर बल्लेबाज के अगर जिक्र अगर देखा जाए तो अच्छी फील्डिंग वहां पे देखने को मिलती है मतलब दो में गेंद जाती हुई बहुत ही बेहतरीन फील्डिंग वहां पर देखने को मिलती हुई अच्छा यहाँ पे अक्षय जैसे गेंदबाज के लिए देखने को मिलती हुई अच्छी शुरुआत जरूर देखने को मिली थी 5 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 रन देखने को मिलते हुए इस बीच शॉर्ट लेग पर स्किन को फील्ड किया जाएगा एक ही रन मिलेगा सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट कर रहे हैं दोनों बल्लेबाज एक अच्छी खासी यहाँ पर बिटवीन द विकेट देखने को मिलती हुई लेकिन यहाँ पे बड़ी शॉट भी खेलने पड़ेंगे क्योंकि आप लक्ष्य का पीछा कर रहे हैं 41 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए बीच मैदान के अंदर एक विकेट जरूर खोया थोड़ा सा दबाव जरूर रहेगा लेकिन शुरुआत अच्छी हुई थी संजय जैसे बल्लेबाज ने एक चौका जरूर जड़ा था फिर से एक बार अच्छी गेंद थी बल्लेबाज के शरीर से टकराती हुई जब तक उस गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन बनाने का मौका था तो एक 22 के रूप में ये रन ऐड किया जाएगा इससे बीच स्कोर हो चुका है 6 रन देखने को मिलते हुए अच्छी खासी गेंदबाजी भी कर रहे हैं इस समय पहले गेंद पर चौका चढ़ा था उसके बावजूद अगर देखा जाए तो विकेट छूट गया था उसके बाद वो बिंदी गेंद नजर आई थी उसके बाद फिर से एक बार क्लीन बॉल जाना पड़ेगा बल्लेबाज को जगह की तरफ खराब बल्लेबाजी देखने को मिलती हुई लेकिन चतुराई के साथ स्पीड के साथ गेंदबाजी करते हुए विशाल नजर आए थे थोड़ी सा पेस को खोला था और स्पेस का फायदा उठाते हुए बेहतरीन विकेट गया
गेंदबाजी करते हुए हमें मनोज नजर आएगा। एक तरफ विशाल गेंदबाजी घेते, स्कोर चुका आहे आपण कुल मिळाकर 6 रन्स 6 धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली फक्त 6 या आकड्यावरती. किनारी चेंडू 12 असतील, 12 मध्ये देखील मला धावा बनवायला लगभग 35 धावा बनवायची आहेत किंवा 35 धावीचे टार्गेट असेल. आता 12 चेंडू समीकरण बदललेलं आहे. एका साईडला आपल्याला गोलंदाज, दुसऱ्या साईडला फलंदाज, हे मात्र बॅटल आपल्याला पाहायला भेटतो. एक दमदार खेळ टेनिस क्रिकेटचा फुल टॉस पद्धतीचे चेंडू इथे मात्र पुन्हा मिस टायमिंग पाहायला भेटते. चेंडू मात्र जाते सरळ बॉलरच्या हातामधील. खराब शॉर्ट सिलेक्शन, कारण अगोदरच मन बनवलं होतं, इरादा बनवला होता, मोठा फटका खेळायचा आहे त्या पद्धतीने मात्र चेंडू हल्ला होता. पहिला चेंडू सांगता करतोय त्याच पद्धतीचा चेंडू होता मनोजचा. यावेळेस साईडला मात्र मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. थोडासा आतमध्ये येतोय, टप्पा खाल्ल्यानंतर ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. ब्रेकच्या मारा करण्याचा नादामध्ये चांगली गोलंदाज ही पाहायला भेटते. दबाव आहे तो पूर्णपणे मकडचोली संघ. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूची सांगता करतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव 3 चेंडू हाताळले जातात. खूप चांगली गोलंदाजी मनोज आतापर्यंत हॅट्रिक चेंडू हाताळतोय. खूप चांगली अशी गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव, 3 गडी बाद त्याला हॅट्रिक वाटली जाते. अशा प्रकारचे मात्र 3 चेंडू ते मात्र निर्धाव हाताळले जातात या गोलंदाजी, आणि तेच आपल्याला पाहायला भेटेल. म्हणत सारखं गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना काही गोलंदाजी करतोय, कमालीची गोलंदाजी. पहिलाच ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट बॉलला मात्र पाठवलंय की सीमारेषा बाहेर सडकते कडक दमदार स्ट्रोक. चेंडू निघून जातोय बॉडी लाईनच्या पाठीवर. जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. जसा मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू फेकला होता, तर या फलंदाजाने त्या चेंडूला मात्र पाठवून दिले, फेकून दिले बॅटच्या सहाय्याने. 6 आकड्यासाठी हेच करायचं आहे या फलंदाजाला. हेच नाव आहे फलंदाजाचं. दमदार असा खेळ हे आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मात्र पिंटच्या पाठीमध्ये येईल षटकार. तिथे मात्र फिल्डर आहेत, पलटावं लागेल डगाऊच्या दिशेला. कुठे ना कुठे हत्यास असेल, कारण प्रयत्न नक्कीच चांगले होते या फलंदाज. आणि इथून मात्र देखील डगाऊच्या दिशेला फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरा गडी बाद होताना धावसंख्या झालेली होती फक्त 12 या आकड्यावरती. यावेळेस मात्र एक्स्ट्रा रन बोनस स्वरूपामध्ये इथे पाहायला गेले तर चौकाराच्या स्वरूपात इथे पाहायला भेटते 4 धावा. चांगला असा मात्र बॅट आपल्याला पाहायला भेटतो या फलंदाजाची. ते त्या पद्धतीने मात्र चौकार पाहायला भेटते. धावसंख्या झाली ती 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 16 या आकड्यामध्ये पाहायला भेटते. ऐकूया एक संगीत. धावसंख्या झाली ती फक्त 20 या आकड्यावरती पाहायला भेटते. क्रिकेट डेट ओव्हर मध्ये नक्कीच आपल्याला चांगली फलंदाजी आहे. विनीस मात्र
फाईन लेगला निघून जातोय चेंडू. कधी मात्र फाईन लेगला चेंडू निघून जाते. दोन फिल्डरच्या मध्ये दौड आपल्याला पाहायला भेटते. रेस लागली होती इथे पाहायला गेले तर चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. दोन धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवत असताना धावसंख्या दोन निवडते. धावसंख्या झालेली फक्त 2200 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मात्र लॉंग ऑफला फील्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. तिथे मात्र खराब थोडीशी फिल्डिंग पाहायला भेटते आणि तिथून मात्र दोन धावा अर्जित केले जातात. जिथे एक धाव व्हायला पाहिजे तिथे मात्र चौकारासाठी चेंडूची प्रेफरन्स आपल्याला दर्शवत असताना हा चेंडू चौकार आहे आणि चार धावेने मात्र धावेला पुढे सरसावला जाते. खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झाली ते फक्त 2600 आकड्यावरती. येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू बघेल तुम्हाला भरपूर फटके खेळावा लागतील. थँक्यू डीजे. 3 चेंडू 15ची गरज. 3 मोठे फटके. त्यावेळेस पहिला मोठा फटका येईल का? इथे मात्र फिल्डरला निवड आहे आणि चेंडू निघून जातो किनारेच्या बाहेर. चौकार फटकार येतो. या मोठा फटका खेळलाय आणि सत्कारासाठी मात्र तत्पर. दोन चेंडू 9 इथून मोठा फटका मारेल. खरोखरच ठोकी मात्र वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडूवरती षटकार लागला किंवा चौकार लागला तर नक्कीच फलंदाजी टीम आजच्या चेंडूपर्यंत मात्र फाईट करू शकते आणि हेच करावं लागेल फलंदाजाला. येणारे 2 चेंडू 9ची गरज. 2 चेंडू 9ची गरज असताना बरेच सामने मात्र जिंकलेले आहेत. याही वेळेस मात्र सर्व पद्धतीचे चेंडू ज्यामध्ये चेंडू निघून जातो आउट ऑफ द पार्क येतोय हा चौकार. येणारे मात्र 1 चेंडू 5ची गरज. एक दमदार षटकार मारावा लागेल. थँक्यू. चला फिल्डिंग सेट करायचे. कुठल्याही विचार विमर्श करायचे नाही. टीम मिटिंग कमी करायचे आहेत आणि नक्कीच जर हा सामना बॅटिंग टीमला जिंकायचा असेल तर षटकार मारावाच लागेल कारण कंपल्सरी चेंजिंग आहे. कमिटीचा नियम असेल आणि त्यासाठी तिकडून तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. चौकार बघला षटकारावर खेळवण्यात येणार नाही. जी फलंदाजी टीम मात्र प्रथम केली ते सामना मात्र जिंकणार आहे. हे कमिटीचे नियम आहे. चला काय मॅच रंगते. येणारा चेंडू 1 आणि हृदयाचे ठोके खरोखरच वाढवणारा असा हा सामना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला फलंदाज दुसऱ्या साईडला गोलंदाज. कोण जिंकणार गोलंदाज की फलंदाज? या वेळेला मात्र नक्कीच एक साईडला चेंडू आणि इथून मात्र चुकी करतोय. चुकीला माफी नसेल आणि हा येतोय त्यांना. इथून मात्र नक्कीच जिंकलेला सामना. जबरदस्त फिनिश केलाय. खूप चांगली मॅच. एका क्षणी असं वाटत होतं की आज सामना मात्र बॅटिंग टीम गमावणार परंतु काय बॅटिंग करून दाखवली फलंदाजाने. 1 षटकार 2 चौकार लागवले आणि सामन्याचे चित्र बदललं. या फलंदाजासाठी मात्र जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या.
तेव्हा सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतील रुद्र हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. तुमचा बिजली संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आणि आमंत्रित केलं ते म्हणजेच पलाले या संघाला रुद्र पलाले हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. खूप चांगली अशी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. थोडे चांगले अनुभवी असे पंच आपल्याला पाहायला भेटेल. प्रकाश आणि संजय हे नक्कीच एक चांगले पंच, त्यांच्याकडे खूप चांगले डिसिजन्स आहेत आपल्याला माहिती आहे आणि तेच पंच आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाच्या रेषेने मात्र मंद मंद पावलाने जाताना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटेल. योगेश आणि विक्रांतची जोडी, काही योगेशचा खेळ कमालीचा राहिला होता. बरोबर त्या पद्धतीने योगेश बॅटिंग करतोय. तसाच मात्र एका साईडला भंडीला संघाकडून आपल्याला ताकदीचा गोलंदाज सुद्धा पाहायला भेटेल. 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला भेटेल. आपत्ती मात्र भेटेल आपल्याला पाहायला भेटेल. मॅच हे मैदानात आपल्याला पाहायला भेटेल बेडेगावच्या इतिहास मैदानांवरती, कारण आदिवासी समाजाचे मॅचेस चालू होत. कोचिंग करत असताना या मॅचला